नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाकरे सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल असं म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महापालिकेचा अजेंडा सेट केला आणि तिथूनच मराठी अस्मिता विरुद्ध हिंदुत्व असा महापालिकेचा कलगीतुरा रंगला. 2024च्या विधानसभेत बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या घोषणांमुळे भाजपला जे यश मिळालं तोच पॅटर्न मुंबईत राबवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. 2017ला भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता अमित साटम यांच्या नेतृत्वात ही किमया साध्य होणार का याचीच उत्सुकता आहे. आणि तसं झालं तर अमित साटम यांच्या व्यक्तिगत रिपोर्ट कार्डवरती हा एक मोठा विक्रम नोंदवला जाईल. टाटा समूहात नोकरी करताना अमित साटम तरुण वयातच राजकारणात सक्रिय झाले. आज ते सलग तिसऱ्यांदा अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. अमित साटम हे त्यांच्या आक्रमक भाषण आणि कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत, पण त्यासोबतच मुंबईच्या समस्या आणि त्यासाठी आवश्यक त्या पॉलिसीजचा त्यांचा दांडगा अभ्यासही आहे. पण राजकारणात फक्त अभ्यास असून भागत नाही, त्याची ग्राउंड लेवलवर अंमलबजावणीही महत्त्वाची असते. आणि म्हणूनच हिंदुत्वा पलीकडे भाजपचा मुंबईसाठीचा रोडमॅप काय आहे, मुंबईकरांना वर्षानुवर्ष भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काय, ठाकरेंच्या काळात मुंबईत विकास झाला नाही असं सांगताना सत्तेची अर्धी भाकरी आपल्याकडे होती याचा भाजपला विसर पडतोय का, सत्ता मिळाली तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत ती कशी राबवणार, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात आहेत आणि त्याची उत्तरं अमित साटम यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. अमितजी, कट्ट्याच्या सुरुवातीलाच सांगा की तुम्हाला मुंबई महापालिका का जिंकायची आहे? गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे जे बदल घडलेले आहेत, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जे बदल घडवले आहेत, अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड, CCTV कॅमेराज किंवा वरळीतल्या BDD चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्याच ठिकाणी निर्माण करून देण्याचं काम असेल. परंतु हे सर्व बदल हे केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत झालेले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कामं झालेली नाही आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारची कामं घडावीत हे मुंबईकरांचं स्वप्न आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबई शहराचा विकास व्हावा. मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे. ही सर्व उद्देश साकार करण्याकरता आणि BMC किंवा मुंबई महानगरपालिका याच्याबद्दल एक निगेटिव्हिटी आहे मुंबईकरांच्या मनामध्ये. BMC हा एक निगेटिव्ह शब्द आहे. BMC म्हणजे खड्डे, BMC म्हणजे तुंबलेलं पाणी, BMC म्हणजे भ्रष्टाचार. मुंबईकरांच्या मनामध्ये BMC बद्दल, मुंबई महानगरपालिकेबद्दल एक सकारात्मक चित्र निर्माण व्हावं, एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी, भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं. याकरता मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता मुंबईकरांचं हे स्वप्न साकार करण्याकरता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईची महायुती ही मैदानात उतरलेली आहे. असं आहे की हे फार छान सांगितलं तुम्ही, पण मग याच्यामध्ये अचानक ममदारी कुठून आला? मुंबई शहरामध्ये एक म्हणजे असं आहे की हे जे सांगणं आहे याच्यामुळं आपल्याला मतं मिळणार नाहीत असं इतकी खात्री आहे तुम्हाला की तुम्हाला ते परत हिंदू, परत ममदानी, परत मुंबईचा महापौर खान होईल वगैरे अशा या मुद्द्यांवर जावं लागलं? मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला विकास होतोय, इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, देअर कॅनॉट बी एनी प्रॉस्पेरिटी विदाऊट सिक्युरिटी. सुरक्षिततेशिवाय समृद्धीचा काही उपयोग नसतो आणि त्यामुळे जगातल्या काही आंतरराष्ट्रीय पश्चिमी शहरांमध्ये जशा प्रकारचं कल्चरल इन्व्हेजन हे झालेलं आहे, त्या शहरांचा रंग जसा बदललेला आहे आणि हे याकरता झालं की तिकडची जनता सायलेंट राहिली, तिकडची पॉलिटिकल लिडरशिप फार जास्त लिबरल राहिली. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू कधी सरकली हे त्यांना कळलंच नाही. अशा प्रकारची स्थिती मुंबईमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते, कारण मुंबईमध्ये सुद्धा काही राजकीय पक्ष आपलं राजकारण टिकवण्याकरता काही सेपरेटिस्ट, जिहादी, आतंकवादी अशा प्रकारच्या शक्तींची हातमिळवणी करताना आपल्याला दिसत आहेत. आपण बघितलंय काही लोकांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते, काही लोकांचा प्रचार बॉम्बस्फोटाच्या आरोपीने केला होता, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला कोणी पक्षामध्ये घेतलं होतं. आणि अशा प्रकारे ही जी नीती आणि ही जी नियत काही पक्षांनी, काही राजकीय नेत्यांनी या मुंबई शहरामध्ये दाखवलेली आहे, यामुळे कुठेतरी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कटकारस्थान आहे. काही शहरांचा ताबा घ्यायचा, काही शहरांमध्ये कल्चरल इन्व्हेजन करायचं आणि या ठिकाणचे काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते या कटकारस्थानाचे भागीदार झालेले आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्याच वेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे.
हा मुद्दा मुंबईकरांच्या समोर मांडणं हे महत्त्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. कारण हा मुद्दा जर जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये 10 वर्षापूर्वी जर मांडला असता तर कदाचित आज त्या शहरांचा रंग बदलला नसता. अशा प्रकारची स्थिती मुंबईत अजून निर्माण झाली नाही आहे, पण निर्माण होऊ शकते. कारण मुंबईमध्ये सुद्धा एक प्लॅन्ड अशा प्रकारचं डिझाईन चालतं. ते डिझाईन काय आहे की शासकीय जमिनींचा ताबा घ्यायचा, त्या ठिकाणी इल्लीगल कन्स्ट्रक्शन करायची, त्यानंतर बाहेरून बांगलादेशी रोहिंगे आणून त्या इल्लीगल बांधलेल्या इमारतींमध्ये वसवायचे, स्वतःच्या राजकीय अधिकाराचा उपयोग करून त्यांना वोटिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून द्यायची, त्यांना मतदार करायचे आणि नंतर निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवायचा. हे एक प्लॅन डिझाईन आहे. आपल्याला मानपूर शिवाजीनगरमध्ये पाहायला मिळतं, हे आपल्याला मालवणीत पाहायला मिळतं, हे आपल्याला वांद्रे पूर्वला पाहायला मिळतं, ऑफ लेट रिसेंटली आपल्याला ते वर्सोयात पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे हे प्लॅन डिझाईन मुंबईतल्या 4-5 ठिकाणी जे चालतंय ते जर मुंबईच्या इतर ठिकाणांमध्ये जर पसरलं तर कदाचित मुंबई शहराला उद्या धोका निर्माण होऊ शकतो. पण हे होत असताना जर असं होत असेल तर तुमचं म्हणजे बाकीच्यांचं सोडून, म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी 100% खरं आहे, तर तिथं प्रत्येक ठिकाणी तुमच्या पक्षाचं काही अस्तित्व आहे. असे प्रयत्न करणारे, अशा प्रयत्नांना सरकारी पातळीवरून मदत करणारे यांना तुम्ही एक्सपोज का नाही करत? नाही, नक्कीच याच्यामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये आणि हे सरकारमध्ये तर आता असं आहे की मधलं 2.5 वर्ष जर आपण काढली तर 2014 पासून तुमचं सरकार आहे, भाजपचा मुख्यमंत्री आहे. तर मग म्हणजे मग हे तुमचं भाजपचं सरकारचं यांचं अपयश नाही आहे जर या पद्धतीनं होत असतील, गोष्टी घडत असतील आणि त्याला जर आपण अटकाव करू शकत नसलो तर? यामध्ये काय आहे, यातला मुद्दा असा आहे की ते बांगलादेशी आणि रोहिंगे हे पहिले पश्चिम बंगालच्या 2 जिल्ह्यांमध्ये येतात. त्या 2 जिल्ह्यांमधनं त्या ठिकाणी तिकडे आधार कार्ड तयार करतात. तिकडे तर सगळं लिबरल्स आहे त्यांच्याकरता. तिकडे आधार कार्ड आणि काही डॉक्युमेंटेशन क्रिएट करून ते डॉक्युमेंट्स घेऊन ते मुंबईमध्ये येतात. त्याच्या आधारावरती मुंबई शहरामध्ये ते डॉक्युमेंट्स तयार करतात. अशा विशिष्ट ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना अभय देणारं राजकीय नेतृत्व आहे अशा ठिकाणी राहून, आणि त्यामुळे हे एक प्लॅन डिझाईन आहे. पण मी तुम्हाला सांगतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये दुसऱ्यांदा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, गेल्या 1.25 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त बांगलादेशींना कोम्बिंग ऑपरेशन करून या ठिकाणी अटकाव करून त्यांना डिपोर्ट करण्याचं काम हे मुंबई पोलिसांनी केलं आहे. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. त्याचा ट्रेल शोधणं, त्याचे डॉक्युमेंट्स तयार करणं, मग ते कोर्टासमोर ती मांडणी करणं, कोर्टासमोर ते प्रूव्ह करणं आणि मग कोर्टाकडून ऑर्डर घेऊन त्यांना डिपोर्ट करणं, ही एक लेंदी प्रोसिजर आहे. परंतु ती लेंदी प्रोसिजर सुद्धा फार फोकस्ड पद्धतीने मुंबई पोलीस त्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती यश मुंबई पोलिसांना यात मिळालेलं आहे. आता म्हणजे ह्याच्याबद्दल आपण आणखीन बोलू, पण मगाशी बोलताना तुम्ही मुंबई महापालिका म्हणजे भ्रष्टाचार, मुंबई महापालिका म्हणजे सगळे प्रॉब्लेम, म्हणजे BMC म्हणजे सगळे प्रॉब्लेम असं सांगितलं. पण आता असं आहे की गेल्या 3-4 वर्षांपासून पालिकेमध्ये प्रशासक आहे. त्याच्या आधीची एवढी वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, तर मग तुम्ही भ्रष्टाचार वगैरे म्हणजे तुम्ही त्याच्यापासून असं विश्वामित्री पवित्रा घेऊन असं कसं चालेल? जे काही प्रॉब्लेम तुम्ही बोलून दाखवताय त्यामध्ये तुम्ही इक्वल भागीदार आहात त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये. तुम्हाला आता प्रॉब्लेम ते दिसताना तुम्ही ते फक्त सरकवणं शिवसेनेकडं किंवा ठाकरेंकडं, म्हणजे तुम्ही लगेच काही स्वच्छ नाही होत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 पदं ही फार महत्त्वाची असतात. एक म्युन्सिपल कमिशनर, दुसरा महापौर आणि तिसरा स्टँडिंग कमिटी चेअरमन. 25च्या 25 वर्षामध्ये मुंबईचा महापौर आणि मुंबईचा स्टँडिंग कमिटी चेअरमन हा शिवसेनेचा, अबाधित शिवसेनेचाच होता. त्यांचं रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंकडेच होतं. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 2017 पर्यंत एक मिनिस्क्यूल पार्टनर होता. 92 साली आमचे 13 नगरसेवक होते, 97 साली 26 झाले, 2002ला 29 झाले, त्यानंतर 30 झाले आणि मग 32 झाले. म्हणजे ओव्हरऑल बॉडीच्या 10% पेक्षा जास्त संख्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची कधीच नव्हती. असं आम्ही एक डॉमिनंट पार्टनर ही शिवसेनाच होती. असं आहे की भुजबळ एकटेच निवडून आले होते शिवसेनेच्या तिकिटावर, जेव्हा त्यांनी भूखंडाचं श्रीखंड वगैरे असं ते 84 त्या कालखंडामध्ये 80-90च्या दशकामध्ये एकच आमदार होता, पण त्यानं विधानसभा दणाणून सोडत होता. किती संख्या हा मुद्दा नाही आहे, जी संख्या होती ती त्यावेळेला काय करत होती हा प्रश्न आहे. भले एकच होता आणि जर तो त्यावेळेला बोलत असता तर गोष्ट वेगळी. त्यावेळेला चूप राहिले, त्यावेळेला त्याचे जे काही फायदे आहेत ते घेत राहिले.
आणि आता त्याच्याबद्दल भ्रष्टाचार असं बोलत राहणं हा मतलबीपणा आहे, हा दुटप्पीपणा आहे असं नाही वाटत तुम्हाला? भुजबळ ज्या वेळेला विधानसभेमध्ये तोफ डागायचे त्यावेळेला ते बोलायचे, विरोध करायचे, पण विरोध केल्याच्या नंतर कुठलाही विषय हा बहुमताच्या आधारावरती पुढेच जायचा. तसंच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला आम्ही सत्तेत होतो, मी स्वतः नगरसेवक होतो आणि मी नगरसेवक असताना तुम्हाला एकच उदाहरण देतो. गोरेगावच्या एका बिल्डरच्या झाडं तोडण्याच्या विषयामध्ये ट्री अथॉरिटीमध्ये आम्ही विरोध केला, आम्ही त्या ठिकाणी वॉकआउट केलं, तरीही ट्री अथॉरिटीमध्ये तो प्रस्ताव पारित केला. मग तो हाऊसमध्ये आला. हाऊसमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या 32च्या 32 नगरसेवकांनी विरोध करून वॉकआउट केला, परंतु महापौरांनी आपल्या बहुमताच्या जोरावरती जबरदस्तीने तो प्रस्ताव पारित केला. आणि त्यामुळे अशी अनेक प्रकारची उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी आम्ही विरोध केला, आम्ही त्या ठिकाणी वॉकआउट पण केला, पण बहुमताच्या जोरावरती त्यांनी अनेक प्रकारचे प्रस्ताव जे आहेत ते पारित करून घेतले. कारण शेवटी कॉर्पोरेशनमध्ये प्रस्ताव पारित करण्याचा अधिकार हा महापौराचा असतो, स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव पारित करण्याचा अधिकार हा स्टँडिंग कमिटी चेअरमनचा असतो. हे 2 की पोझिशन्स आहेत आणि त्या 2 की पोझिशन्समध्ये तेच होते, त्यांचं रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंकडे होतं. तुम्ही असं मी कुठेतरी वाचलं की तुम्ही असा आरोप केलात की गेल्या 25 वर्षामध्ये काहीतरी 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला, असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी नक्कीच, कारण त्याचा हिशोब सांगतो मी. दरवर्षी स्टँडिंग कमिटीमध्ये साधारणतः 10 ते 15 हजार कोटीचे प्रस्ताव पारित होतात. 25 वर्षामध्ये 2.5 लाख कोटीचे प्रस्ताव किमान मिनिमम हे पारित झालेले आहेत. आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय, ह्याचीच टोटल झाली 3 लाख कोटी. पण मुद्दा हा आहे मग की जर इतका भ्रष्टाचार होत असताना तुमची अशी काय मजबुरी होती की अशा भ्रष्ट व्यवस्थेबरोबर तुम्हाला चिकटून राहावंसं वाटलं? अर्थातच तुम्हाला त्याचे काहीतरी फायदे मिळत असतील ना. नाही, याच्यामध्ये असं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला की पोझिशन्स, ड्रायव्हिंग सीट ही डॉमिनंट पोझिशन ही शिवसेनेचीच होती. असं आहे की महापौर अख्ख्या जगाला माहिती आहे की मुंबईची महानगरपालिका कोण चालवायचं. मुंबईची महानगरपालिका उद्धव ठाकरे चालवायचे. दर आठवड्याला बुधवारच्या स्टँडिंग कमिटीमध्ये स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कुणाकडनं इन्स्ट्रक्शन्स घ्यायचा हे जगजाहीर आहे ना. मुद्दा हे काही भारतीय जनता पार्टीकडनं इन्स्ट्रक्शन्स नाही घ्यायचं. पण मग जर इतका भ्रष्टाचार होत होता तर तुम्ही इलेक्शन आफ्टर इलेक्शन तुम्ही त्यांच्या पदराला धरून का 2017 मध्ये ज्या वेळेला 2014 मध्ये आमचं सरकार आलं आणि 2014 मध्ये आमचं सरकार, 2017 मध्ये तर आम्ही वेगळेच लढलो, पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती आम्ही वेगळी निवडणूक लढलो आणि त्यावेळेला आम्ही वेगळेच होतो. पण नंतर परत तुम्ही जर इतके भ्रष्ट होते तर तुम्हाला संधी होती त्यांना लाथ घालायची. पण त्यांची मेजॉरिटी होती ना. नाही, शेवटी मेजॉरिटी नव्हती. तुम्हाला जर ते एवढे भ्रष्ट आहेत आणि इतक्या काळापासून भ्रष्ट आहेत हे माहिती होतं तर मग 17 मध्ये तुम्ही त्यांना का दूर लोटलं नाहीत आणि तुम्ही का स्वच्छ प्रशासन नेमण्यासाठी आपलं तिथं महापौर स्थानिक म्हणजे असं आहे की लोकशाहीमध्ये नंबर्सला महत्व असतं. पण तुम्हाला नंबर होत होते ना. आमचे नंबर्स होत नव्हते, आमचे 82 होते, त्यांचे 84 होते आणि इतर अपक्ष जोडून त्यांनी 100चा आकडा क्रॉस केला होता. तुम्हाला ते करणं शक्य होतं तर तुम्ही केलं नाही त्यावेळेला. आणि तुम्ही बरं असं आहे त्यांनी 100चा आकडा केला त्यानंतर त्यांच्या मागे फरफटत जायची तुम्हाला गरजच नव्हती. आम्ही कुठल्याच कमिटीचं चेअरमनशिप घेतली तो मुद्दा नाहीये. तुम्ही त्यांच्याबरोबर महापालिकेच्या सत्तेमध्ये बसलात, सहभागी झालात, त्यांनी तुम्हाला पदं दिली नसतील तर तो त्यांचं चातुर्य आहे आणि तुमचं काय पडतेपणाची तुम्ही भूमिका घेतली असा त्याचा अर्थ आहे. पण ज्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल इतके बोलताय तर तुम्ही जेव्हा तुम्हाला संधी होती तेव्हाही तुम्ही त्यांना सोडलं नाहीत. आता ते तुमच्यापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला त्यांची सगळी काळी रूपं दिसायला लागली. 2017च्या नंतर आम्ही त्यांच्याबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नव्हतोच. आमची कुठल्याही प्रकारची त्यांच्याबरोबर युती नव्हती. त्यांना तुम्ही तगवलत ना, तुम्ही त्यांना सपोर्ट दिला. सपोर्ट त्यांना अपक्षांनी दिला होता आणि इतर बाकी सगळे समाजवादी वगैरे सगळ्यांनी त्यांच्या विरोधात होतात का? आम्ही विरोधात होतो. आम्ही पारदर्शकतेच्या भूमिकेमध्ये होतो. तुम्ही पारदर्शकतेच्या भूमिकेमध्ये तो वॉचडॉग. मग असं आहे की जर तुम्ही वॉचडॉग होता तर त्यावेळेला तुम्ही यांची लफडी बाहेर काढली असं काढलीच आहेत ना. आज तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय, आज तुम्ही जे बोलताय, सत्तेमध्ये असताना सुद्धा ज्या वेळेला ते आमच्या बरोबर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील होते 2014 ते 2019 त्यावेळेला सुद्धा जे महानगरपालिकेमध्ये चुकीचं घडतंय हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी स्वतः उभं राहून सांगितलेलं आहे, छाती ठोकपणे सांगितलेलं आहे.
आणि त्यामुळे तो मुद्दा नाही कोण बरोबर आहे कोण बरोबर नाही आहे, जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. आणि त्यामुळे सत्तेमध्ये असताना सुद्धा आम्ही वारंवार हे गोष्टी या सर्व गोष्टी मुंबईकरांच्या समोर आणल्या आहेत. इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेला आम्ही विरोधात तुम्ही होतो. सभागारात आणल्या असतील, पण नंतर निवडून येण्यासाठी तुम्ही गळ्यात गळे घातलेत आणि निवडून आल्यानंतर सुद्धा गळ्यात गळे घातलेत. भले तुम्ही तिथं बोलत असाल, हा त्यातला एक शेवटचा नाही, मुद्दा आम्ही काही हा आहे. गळ्यात वगैरे गळे घातलेले पण नाहीये. तुम्ही एकत्र लढण्याला गळ्यात गळे घालणं म्हणतात. नाही, एकत्र तुम्ही लढलोच एक- नाही ना 2017ला. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सपोर्ट केलात ना. नाही, सपोर्ट नाही केला ना, आम्ही तुम्ही- न्यूट्रल तुम्ही होतो. फक्त आम्ही अशी भूमिका पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांच्या भूमिकेमध्ये आम्ही तुम्ही होतो. फक्त अशी भूमिका घेतलीत की आम्ही सहभागी होणार नाही. हो. उपमहापौर पद वगैरे आम्ही जे दरवर्षी तुमच्याकडून पण घेत त्या आलेलो आहे 5 वर्षांमध्ये सुद्धा आमच्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या वेळेला जे जे मुद्दे आम्हाला चुकीचे वाटले ते सर्व मुद्दे आम्ही उजागर केले आहेत. अनेक विषय मी तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशनला आम्ही विरोध केल्याच्या नंतर त्यांना ते परत घ्यायला लागलेत. कोविडच्या काळामध्ये ऑक्सिमीटर आणि थर्मोमीटरचा विषय होता, आम्ही त्याच्यामध्ये विरोध केल्याच्या नंतर त्यांना परत मी किमान तुम्हाला 10 असे विषय सांगू शकतो जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि आमदारांनी ते महानगरपालिकेमध्ये मांडल्याच्या नंतर महानगरपालिकेला त्या विषयांमध्ये रिट्रॅक्ट करावं लागलं. पण म्हणजे तो असं भ्रष्टाचार होण्यापासून आम्ही थांबवला. पण म्हणजे असं झालं का की अमित साटम एखादा दुसराच होता, बाकीच्यांनी मम म्हटलं आणि गप्प बसले? नाही, सगळ्यांनीच म्हटलं. आमच्याकडे जे आमचे ग्रुप लिडर होते, जे आमचे विरोधी पक्ष नेते होते, जे आमचे त्या ठिकाणी आमदार जे कॉर्पोरेशन बघायचे, अनेक लोकांनी हे मुद्दे मांडले. पण आणि हा अनेक- भ्रष्टाचार होत होता, पण तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाला तरी असं वाटलं की नाही, ते कसेही असले तरी तुम्हाला त्यांच्याबरोबर नांदायला पाहिजे. त्यामुळे 25 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलात. ते जे करत राहिले त्याला तुम्ही फक्त बोलत राहिलात. पण इलेक्शनची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांचा हात धरून मतदारांना सामोरं गेलात. ये दोस्ती नाही छोडेंगे म्हणत राहिलात आणि परत नंतर हाऊसमध्ये विरोध करत राहिलात. हा दुटप्पीपणा नाहीये नाही, का? आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आमची युती होती. त्याच्यावर भ्रष्टाचार माफ आहे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रितपणे त्या ठिकाणी होतो. परंतु ज्या वेळेला ज्या गोष्टी चुकीच्या घडत होत्या त्या वेळेला आम्ही त्या फोरमवरती जरूर मांडलेल्या आहेत, विरोधही केलेला आहे. परंतु बहुमताच्या जोरावरती जर एखादी गोष्ट रेटून कोणी नेत असेल तर शेवटी डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये पण म्हणजे नंबर्सचं महत्व बरोबर आहे. असतं. पण असं आणि म्हणून आता बरं- नंबर्स बरं, मिळवायचे. आता हा आपला मुद्दा फार फार लांबतोय, म्हणून शेवटचा मुद्दा फक्त घेतो याच विषयाचा, की भ्रष्टाचार आणि हिंदुत्व याच्यातलं काय निवडायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यावेळेला हिंदुत्व पसंत केलं, भ्रष्टाचाराकडे कानाडोळा नाही, केला असं त्यांच्या. नाहीये. हिंदुत्वही महत्वाचं आहे आणि भ्रष्टाचार विरहित प्रशासन दोन्ही महत्वाचं आहे. अच्छा हा, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे, एक आयडिओलॉजीचा पार्ट आहे. अच्छा. बरं, आता तिकडे जाण्यापूर्वी आज कोणता एका वॉर्डमध्ये शिवसेनेचे लोक प्रचार करत असताना तिथं भाजपच्या लोकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या. ही काय भानगड आहे? नाही, काय म्हणायचंय याच्याबद्दल- ह्याला, काय म्हणायचंय तुम्हाला याच्याबद्दल? नाही, याच्याबद्दल मी अजून माहिती घेतलेली नाही आहे. सकाळी माझ्या कानावरती हा विषय आलेला आहे आणि यामध्ये स्थानिक लोकांशी बोलून त्याच्या एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय घडलंय याची माहिती घेऊन मग त्या ठिकाणी कुठला वॉर्ड आहे, कुठला उमेदवार आहे, तो आमचा उमेदवार आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टींची चाचपडताळणी करून मग त्या ठिकाणी त्याच्यावरची जी काही कारवाई आहे ती करण्यात येईल. फ्रेंडली फाईट करताय ना तिथं, तुम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे ना तुमची आणि त्या ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी त्या उमेदवाराच्या विरुद्धामध्ये आम्ही तक्रारी केलेली आहे. या ठिकाणी आम्ही पत्रही दिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी काही टेक्निकल गोष्टींच्या आधारावरती त्या उमेदवाराला चिन्ह हे मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी आमची युतीच आहे. परंतु आता चिन्ह काही टेक्निकल गोष्टींच्या आधारावरती त्यांना मिळालेलं आहे आणि मग त्या उमेदवाराकडनं अशा प्रकारचं काही त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलं याची अजून मी माहिती घेतलेली नाहीये. ती माहिती घेऊन त्याच्यावरती स्पष्टीकरण देण्यात येईल. अमितजी, ते घडलंय ते त्याच वॉर्डमध्ये घडलंय, 173 मध्येच घडलंय. असं माणूस, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एवढ्या मोठ्या पार्टीला, ज्या राष्ट्रीय स्तरावर भाजपचा दबदबा आहे, त्याला कलर झेरॉक्स एबी फॉर्म लावून फसवू शकतो? नाही, याच्यामध्ये एक चूक झाली होती, नजर चूक झाली होती. तो एबी फॉर्म आम्ही परतही घेतला आणि ओरिजिनल एबी फॉर्म अजूनही माझ्याकडे आहे आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी त्याची आम्ही तक्रार सुद्धा केलेली आहे. पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, रीतसर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, आरओला तक्रार केलेली आहे. रेकॉर्डवरती सगळ्या प्रकारच्या तक्रारी या आम्ही केलेल्या आहेत आणि कायद्याच्या अधीन राहून यामध्ये जी काही कारवाई आहे ती होईलच. आणि त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या उमेदवाराने पिटिशन सुद्धा फाईल केलेली आहे आणि त्या पिटिशनमध्ये सुद्धा आम्ही पार्टी आहोत आणि त्यामध्ये त्या पिटिशनमध्ये सुद्धा जी काही म्हणणं आम्हाला मांडायचं आहे ते आम्ही मांडूच
आणि त्या ठिकाणी नंतर मग कोर्ट या विषयामध्ये जो निर्णय घ्यायचा तो घेईलच. पण एवढं सगळं होऊन निवडणूक आयोग ते वैध कसं ठरवतो की कमळ मला याचं उत्तर तर निवडणूक आयोगच देऊ शकेल ना. हे उत्तर निवडणूक आयोगाकडे बरेच प्रश्न बाकी आहेत म्हणजे अजून. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने कुठल्या आधारावरती हे ठरवलं हे सगळं आता त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यावं लागेल. त्यामुळे तुम्ही मांडलेले सगळे प्रश्न हे या पिटिशनमध्ये आहेत. मग योग्य वेळी ज्या वेळेला ही पिटिशन कोर्टामध्ये येईल त्यावेळेला मग त्याचा निकाल लागेलच. जर चुकीचं घडलं असेल तर त्यांना शिक्षा होईलच. नाही, पण जर का जिंकून आल्या, शिल्पा केळुसकर जर का जिंकून आल्या तर त्या तुमच्यासोबतच सहभागी असतील का? कारण कमळ चिन्ह आहे, मग काय समजायचं कारवाईत? कारण तुम्ही तुमच्याकडनं काही नाही, करण्यात कारवाई आलेली केलेली आहे आम्ही. नाही, आम्ही नाही, कारवाई पण आता केलेली जे आहे. निलंबन झाले 26 याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर काहीच नाव याच्यामध्ये नाही. आम्ही कारवाई केलेली आहे. काय कारवाई केली? याच्यामध्ये आम्ही रितसर पोलीस स्टेशनला FIR करण्याकरता नाही, पण त्यांना पक्षातनं काढलंय का? FIR करण्याकरता आम्ही पत्र दिलेलं आहे. पक्षातनं काढलंय नाही, का? पक्षातून काढण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही शिवसेनेच्या जागेवरती कोण विरोधात काम करताय, भाजपच्या जागेवरती कोण विरोधात काम करताय, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस अजूनही करून पक्षातनं ज्यांनी एवढी फसवणूक केली त्यांना ते तर पहिल्यांदा जायला पाहिजे होत्या बाहेर. पहिल्यांदा आता कसं आहे की त्याच्यामध्ये हा विषय फार कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे जे विषय सरळ होते त्या विषयांमध्ये पहिली कारवाई झाली. पण यात काय जे विषय कॉम्प्लिकेटेड आहेत, कारण उद्या ज्या वेळेला कोर्टामध्ये हे प्रकरण येईल त्यावेळेला कोर्टामध्ये सुद्धा रीतसर मांडणी, व्यवस्थित मांडणी ही झाली पाहिजे. आणि त्यामुळे कोर्टामध्ये सुद्धा आमच्या आता केलेल्या कृत्याचा कुठेही कोर्टाच्या पिटिशनवरती विपरीत त्याचा परिणाम होऊ नये पण याची काळजी घेऊ. नाही, पण नाही, जिंकण्याच्या आधी जर तुमच्या पक्षाची कोणी फसवणूक केली असेल आणि झेरॉक्स लावून AB फॉर्मचं तुमचं चिन्ह मिळवलं असेल तर याच्यापेक्षा मोठी कोणत्याही पक्षाची फसवणूक काय असू शकते? म्हणजे एरवी कुठल्याही छोट्या पक्षाची, हे तर भाजपसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाची ज्या व्यक्तीने फसवणूक केली त्यांना अजूनही तुम्ही पक्षातनं जर काढलं नाही तर याचा अर्थ तुमचा त्यांना छुपा पाठिंबा आहे पक्षातून असाच त्याचा काढणार अर्थ नाही होतो ना. असंही मी नाही म्हटलं. पण आता मी- मतदान नाही, 5 मी हे दिवसांवर आलं. कारण काय कोर्टामध्ये पिटिशनमध्ये आम्ही आता केलेल्या कृत्याचा कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये. कारण शेवटी निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ती पिटिशन चालू होणार आहे, पिटिशन लागणार आहे. त्यामध्ये जी काही पिटिशन आमच्या महायुतीच्या उमेदवारांनी केलेली आहे त्यांना पोषक अशा प्रकारचंच वातावरण निर्माण झालं पाहिजे, त्यांना मदतच त्या पिटिशनमध्ये झाली पाहिजे. त्यामुळे आता आम्ही घाईगर्दीमध्ये कुठलं जर समजा काम केलं आणि त्याचा विपरीत परिणाम त्या पिटिशनवरती झाला तर तसं होऊ नये म्हणून विचारपूर्वक याच्यावरती कारवाई करण्यात येईल. हा विचार आहे का निवडून आला तर आपला एक आकडा वाढतो हा विचार आहे? नाही नाही, असं काही एका आकड्याने काही भाजपचा महापौर किंवा शिवसेनेचा महापौर होणार किंवा नाही होणार हा मुद्दाच नाही आहे. कारण 150पेक्षा जास्त नगरसेवक आमचे निवडून येणार आहेत आणि त्यामुळे एका आकड्याने काही महापौर होणं किंवा नाही होणं याने काही त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडत नाही. पण 2 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा दिसत आहेत, म्हणजे 173 असेल किंवा मग 225 173 ही मैत्रीपूर्ण लढत नाहीये. 173 हा कम्प्लिटली वेगळ्या प्रकारचा एक विषय आहे. इट इज सब्जेक्ट टू कोर्ट मॅटर. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत ही फक्त एकाच वॉर्डामध्ये आहे, ती 225 नंबरच्या वॉर्डात आहे. पण 225 मध्ये पण 225 म्हणजे कुठला वॉर्ड? हर्षिता नार्वेकरांचा जो वॉर्ड आहे कुलाबावाला, तर तिथे पण अनेक अडचणी आहेत. उमेदवारांकडनं जे उमेदवारी भरायला गेलेले होते त्यांच्याकडनं राहुल नार्वेकरांवर देखील आरोप होताना तो वेगळ्या वॉर्डातला आहे. ते जे प्रकरण आहे ते दुसऱ्या 226 मधलं आहे आणि मैत्रीपूर्ण लढत ही 225 मध्ये आहे. हे बघा असं आहे की आता निवडणूक लढत असताना कुठलाही उमेदवार कोणावरती काही प्रकारचे आरोप करू शकतो आणि त्यामुळे सहानुभूती मिळवण्याकरता लोकांचं लक्ष आकर्षित करण्याकरता एखादा उमेदवार काही कोणावरती आरोप करू शकतो आणि त्यामुळे त्यांनी आरोप केले आहेत, त्याला उत्तर नार्वेकरांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे निवडणूक लढत असताना अशा प्रकारचे केलेले जे काही आरोप आहेत त्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. मग त्यावेळेला 4 दिवसांनी त्यांनी का आरोप केले? मग त्यावेळेला ज्या वेळेला अशी घटना घडत होती त्यावेळेला ते गप्प का बसले? म्हणजे त्यावेळेला ते पार्टी होते का त्याच्यामध्ये? आणि त्यामुळे हा एक आफ्टर थॉट आहे असं मला वाटतं. जर एखादी गोष्ट त्यावेळेला घडत होती तर त्यांनी त्याच वेळेला ती निदर्शनास पोलिसांच्या आणि यंत्रणेच्या आणून द्यायला पाहिजे होती. त्यांनी ती 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर हे समोर आणलेलं याचाच अर्थ की कुकटप स्टोरी आहे असं मला वाटतं. पण जे आपण 225 बद्दल बोलतो आहे, मैत्रीपूर्ण लढत होते आहे, माघार कोणी दोघांपैकी एक माघार घेऊन होऊ शकत होती की महायुती? त्यामुळे एवढ्या अडचणी का बरं? घरातच एक 3 तिकीट दिल्या गेलेली आहे त्यावर पण आरोप होतात. खूप चर्चा झाली आणि खूप चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही युती प्रत्येक सीटची जे काही डिव्हिजन केलं, स्थानिक सेंटिमेंट काय आहे, संघटना त्या ठिकाणी कोणाची स्ट्रॉंग आहे, कोणाची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, या सगळ्या पॅरामीटर्सवरती आम्ही जागा वाटप केलेलं आहे.
आता 225 नंबरचा वॉर्ड असा होता की ज्या जागेवरती आम्ही एका कन्क्लुजनवरती येऊ शकलो नाही, त्या ठिकाणी जो स्थानिक सिटिंग कॉर्पोरेटर होता तो शिवसेनेमध्ये होता. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ही मोठ्या प्रमाणावरती ताकद होती. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आग्रही अशा प्रकारची भूमिका होती की ही भाजपने लढली पाहिजे. शिवसेनेच्या संघटनेची आग्रही भूमिका होती आणि त्यामुळे त्या विषयावरती आम्ही अनेक चर्चा केल्याच्या नंतर आम्ही ह्या कन्क्लुजनवर आलो की आता काही ही चर्चा पुढे नेण्यामध्ये काही विशेष अजून काही त्याच्यामध्ये अर्थ नाही आहे. त्यामुळे दोघांनाही लढू द्या, मैत्रीपूर्ण लढत करू, तो जिंकेल आणि आमच्या दोघांपैकी कोणीतरी एकच जिंकेल. त्यामुळे शेवटी तो आकडा हा महायुतीच्याच खात्यामध्ये येणार पण आहे. साटमजी का द्यावी लागली एका घरात 3 तिकीटं? म्हणजे अशी सुद्धा उदाहरणं त्या 4 दिवसात आम्ही पाहिली की तुमच्याच एका कोल्हापुरातल्या नेत्याने स्वतःच्या मुलाला तिकीट मागे म्हणजे अर्ज भरलेला असताना मागे घ्यायला लावलं. मात्र इथे का द्यावी लागली? म्हणजे नाही, काय होतं याच्यामध्ये- नियम का? नियमाला अपवाद का केला गेला? याच्यामध्ये मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे 2016 साली भारतीय जनता पक्षामध्ये यांनी प्रवेश केलेला आहे. 2016 मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर 2017 साली त्यांना उमेदवारी देण्यात आली. 2017 साली हे दोघंही या ठिकाणी निवडून आले. त्याच्या 2.5 वर्षाच्या नंतर म्हणजे 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षामध्ये आले. त्यामुळे मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी किंवा यांचं निवडून येणं हे काही राहुल नार्वेकरांशी संबंधित नाही आहे. कारण राहुल नार्वेकर त्यांच्या 2.5 वर्षानंतर हे पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे ते सिटिंग त्या ठिकाणचे नगरसेवक आणि नगरसेविका आहेत. ते काही राहुल नार्वेकरांमुळे पक्षात आलेले नाहीत. राहुल नार्वेकर त्यांच्यानंतर पक्षामध्ये आलेले आहेत तो निकाल आणि जर- त्यामुळे तो निकष जो आहे तो या केसमध्ये लागू होत नाही. नाही किंवा लागू करायचा असेल तर तो राहुल नार्वेकरांच्या बद्दल करायला हवा होता की घरात हा, 2 त्यांना नगरसेवक अध्यक्षपद आहेत त्यामुळे आम्ही द्यायला विधानसभा देणार नाही. तो त्यावेळेला लागू नाही केला गेला. आणि त्यामुळे ही दोनच त्यांच्या घरातले हे दोनच आहेत. ते सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये येण्याच्या आधीपासून आहेत. अमितजी तुम्ही आणि आम्ही अनेक लोकांची तिकीटं या ठिकाणी कुणाचा मुलगा कुणाची मुलगी ते जरी पक्षामध्ये काम करत होते आणि पक्षाचे कार्यकर्ते वर्षानुवर्षापासूनचे होते तरीही आम्ही अनेकांना ही संधी नाकारलेलीही आहे. अमितजी तुम्ही मगाशी एक मुद्दा उपस्थित केला महत्त्वाचा की मुंबईत भाजपचा महापौर का असावा, तर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की हिंदुत्वासाठी तो मुद्दा असावा. आणि हाच दुसरीकडे एक तुम्ही आपण बघितलं की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेला बरोबर घेताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवलेलं आहे. त्यामागचं प्रमुख कारण तुम्ही दिलेलं आहे ते म्हणजे नवाब मलिक यांचं. नवाब मलिकांवर जे आरोप झाले, अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे वगैरे वगैरे हे सगळे आरोप झाले. हे झालं मुंबईपुरतं. नाशिकमध्ये तुम्ही सुधाकर बडगुजरांना सोबत घेतलेलं आहे, जे सलीम कुत्ताबरोबर नाचताना सापडलेले आहेत, त्यांच्यावर एवढे ॲलिगेशन झालेले. मग नवाब मलिक चालत नाहीत पण सुधाकर बडगुजर चालतात. त्यांच्या घरात ते 4-4 फॉर्म पळवून नेतात. असं दुहेरी धोरण का? मुंबई करता वेगळा नियम, नाशिक करता वेगळा नियम? नाही, याच्यामध्ये असं आहे की 2 प्रकरणं ही वेगळी प्रकरणं आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर कुठेतरी दिसणं आणि एखाद्या नाचणं, पार्टीमध्ये नाचणं, दिसणं, नाचणं, जे असणं याच्यामध्ये आणि ऑन रेकॉर्ड विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस एखाद्या प्रकरणामध्ये सहभाग असणं, अंडरवर्ल्डची सहभाग असणं, ऑन पेपर त्याच्यामध्ये भागीदारी असणं, त्याच्यावरती सिरियस अशा प्रकारचे चार्जेस असणं आणि त्याच्यामध्ये ऑनगोईंग केस असणं हे 2 वेगळे मुद्दे आहेत. दिसणं आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणं ऑन पेपर. कारण शेवटी काय आहे, कुठलीही सिस्टम, कुठलंही सरकार, कुठलंही केस ही कागदावर चालते. कागदावरती काय आहे आणि त्यामुळे कागदावरती अशा प्रकारचे सिरियस ऑफेन्सेस असल्यामुळे या ठिकाणी आमचा हा स्टँड आहे की आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना जर त्यांचं नेतृत्व नवाब मलिक करणार असतील मुंबई शहरामध्ये, अन्य कोणाचंही नेतृत्व असतं तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीही त्या ठिकाणी आमचा काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कुठलीही तडजोड होणार नाही. आणि जर आम्ही त्यांना सांगितलं दुसरं कोणालाही तुम्ही नेतृत्व द्या, आमचं काही अडचण नाही, नवाब मलिकांकडे नेतृत्व देऊ नका एवढंच आमचं म्हणणं होतं. पण त्यांचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडेच गेलं. त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली की आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये सहभागी होणार नाही. म्हणजे शिंदेशी वाटाघाटी करताना आधीच जागांची मारामार आहे, अजून एक तिसरा पार्टनर नको म्हणून तुम्ही नवाब मलिकांचा पत्ता बाहेर काढला नाही, असं पण आमच्याकडे म्हटलं जातं. जागा वाटपामध्ये अशा कुठल्या मारामाऱ्या आमच्या झाल्याच नाहीत आणि त्यामुळे आमची खूप आता हे चांगल्या उदाहरणं आहेत ना, वातावरणामध्ये म्हणजे 119 आमची चर्चा झाली. कोण किती जागा लढवणार याच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन आपण कसं देऊ शकतो, मुंबई शहराचा विकास कसा घडवू शकतो, तो घडत असताना मुंबई शहराला सुरक्षित कसं ठेवू शकतो, हेच उद्देश आमच्या डोळ्यासमोर होतं.
कोण किती जागा लढवणार हे महत्वाचं नव्हतंच. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की 227 जागा महायुती लढणार आणि 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचेच निवडून येणार. सर, पण 227 पैकी 223 ठिकाणीच महायुती लढते, कारण 211 आणि 212 या वॉर्डांची फारशी चर्चाच झाली नाही. तिकडे अत्यंत क्षुल्लक तांत्रिक कारणामुळे हे 2 फॉर्म रिजेक्ट झाले. 212 मध्ये फॉर्म रिजेक्ट नाही झाले. नाही सर, 212 मध्ये इंटरेस्टिंगली गवळींच्या मुली आहेत. तर हे असं काही छुपं सेटिंग होतं का की पुढे आपल्याला जर का पाठिंबा लागला तर ह्या नाही, दोन असं नाहीये. मी सांगतो त्याच्यात काय झालं होतं. 211 आणि 212 या दोन्ही वॉर्डांची उमेदवारी जाहीर झाली होती. आम्ही त्यांना AB फॉर्मही दिला होता, परंतु त्यावेळेला त्या उमेदवारांचे सर्व कागदपत्र रेडी नव्हते, ॲफिडेव्हिट रेडी नव्हते आणि मग ते रेडी करेपर्यंत त्याला उशीर झाला आणि ते 5:15 की 5:20 वाजता आपले सगळं कागदपत्र घेऊन त्या पोलिंग स्टेशनमध्ये गेले किंवा सेंटरला गेले आणि त्यामुळे त्यांनी टोकन घेतलं नव्हतं 5 वाजताच्या आधी. त्यांनी जर 5च्या आधी टोकन घेतलं असतं तर नक्कीच त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे तो भरायला मिळाला असता. पण 5 वाजताच्या आधी टोकन न घेतल्यामुळे 5:20 टोकन घेतल्यामुळे त्या ठिकाणी 20 मिनिटाचा डिले झाला आणि त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज भरता आला नाही. ही कारणं पटतात 8 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी? ही कारणं खरंच पटतात का? कारण काय? 211चं पण कारण असंच त्याचं सांगितलं कारण जातं. असं आहे की ते दोन्ही वॉर्ड, या दोन्ही वॉर्डांमध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद ही तितकी सक्षम नाही आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सक्षम नसल्यामुळे त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे निवडणूक लढण्याच्या तयारीमध्येच नव्हते. मग शेवटी हे दोन्ही वॉर्ड भारतीय जनता पार्टीकडे आल्यावरती ऐन घटकेला, म्हणजे मला वाटते 29ला रात्री आम्ही त्या ठिकाणी त्या उमेदवारांना सगळी तयारी करायला सांगितली. भारतीय आणि जनता पार्टी ही खरंच सक्षम पार्टी आहे. राज्यात, देशात सरकार आहे त्या एरियामध्ये नाहीये सक्षम. आणि म्हणून मंदाकिनीताई 212 मध्ये पुन्हा लढतायत. 212 मधून त्या 2017 साली पण लढल्या होत्या. त्यांना- आणि भारतीय जनता पार्टी त्यांना आम्ही त्यामुळे हे आधी- सगळं त्यांना माहिती होतं कशा पण पद्धतीने. त्यांनी अकाउंट नाही उघडलं ना. त्यांच्या केसमध्ये असं झालं की त्यांचे कागदपत्र तयार होते, पण बँक अकाउंट जे आधी उघडावं लागतं उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आधी, ते त्यांनी बँक अकाउंट उघडलं पण नाही. जाऊन दे ना, एवढं सगळं करण्यापेक्षा आता भाजपनं इतक्या जणांना महाराष्ट्रभरामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये इतक्या लोकांना ज्यांच्या चारित्र्याबद्दल बोलू नये अशांना घेतलंय, आपलं करून टाकलंय. तुम्ही यांनाही आपलं म्हणा ना, काय प्रॉब्लेम आहे? विषयच मिळतो. जे आता जिथं ते गवळी फॅमिली आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांना काय एवढे बाकीचे आले, नाही, त्यात पण आणखी त्यांच्याशी आमचा काही संबंधच नाहीये ना. तिथे तर आमचा उमेदवारी रेडी होता, त्याचा अकाउंटच नाही भरलं. की तेच ना. तर त्यामुळे हे इतकी सगळी कसरत करण्यापेक्षा त्यांना आपलं म्हटलं की विषयच मिळतो ना. ज्यांना आपलं म्हणायचंय त्यांना म्हणू ना, मग ज्यांना नाही म्हणायचंय त्यांना का म्हणू? पण हे असं आहे की आड बाजूनं हो म्हणायचं पेक्षा, म्हणजे त्याच्यापेक्षा सरळ राजरोसपणानंच म्हणण्यामध्ये जास्त. नाही, जिकडे राजरोसपणाने म्हणायचं तिथे नक्कीच म्हणतो ना, छाती ठोकून बोलतो. नार्वेकर गेले होते ना तिथे, म्हटलं ना त्यांनी आमच्या कुटुंबातलेच आहेत म्हणून. आणि ही सगळी कुक स्टोरी असं आम्हाला आता वाटलं तर आम्ही चुकीचं ठरतो का? कुठली कुक स्टोरी? ही जी आता तुम्ही सगळी सांगितली. अजिबात कुठली कुक स्टोरी नाही. सगळी सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर मांडतोय. अच्छा. बरं, ते भाजप वारंवार सांगताय की मराठी माणसाला आम्ही घरं दिली, मराठी माणसाला आम्ही घरं दिली, पण मराठी माणसाला अजूनही या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतोय. हे सगळ्याच राजकीय पक्षाचं अपयश म्हणायचं नाही का? कारण मला अजूनही माझ्या आधीच्या पिढीतले असे दिसतात की ज्यांना बाळासाहेबांनी व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलं वगैरे, पण माझ्या पिढीचं काय ना, मला ठाकरे दिसत आहेत ना भाजप दिसतंय. या मुद्द्याचं काय? असं आहे की जे दर मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी वल्गना करतात की मराठी माणूस धोक्यात आहे, मराठी माणसाची शेवटची लढाई आहे, ते ज्यावेळेला सत्तेत होते 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेला त्यांनी मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी, मुंबईसाठी केलेलं एक काम दाखवावं. आणि जर मराठी माणूस हद्दपार होतोय, मग याला जबाबदार कोण? मग याला जबाबदार तेच राजकारणी आहेत ज्यांनी मराठी माणसाच्या नावावरती राजकारण करून सुद्धा मुंबई शहरातून मराठी माणूस हद्दपार होण्यापासून रोखू शकले नाहीत. परंतु मी तुम्हाला 2016चं उदाहरण देतो. मेट्रोचं ज्यावेळेला काम सुरू झालं त्यावेळेला गिरगाव आणि या भागातल्या काही मराठी लोकांची घरं ही अफेक्ट होत होती. त्या सर्वच्या सर्व मराठी लोकांना त्याच दक्षिण मुंबईमध्ये 500 फुटाचं घर हे पुनर्वसनामध्ये देण्याचं काम हे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केलं. बीडीडी चाळ ही 1917 की 1920 पासूनची बीडीडी चाळ आहे. बीडीडी चाळीचा विकास केला पाहिजे, पुनर्विकास केला पाहिजे. 1960चं दशक झालं, 70चं झालं, 80चं दशक झालं, अगदी 2016, 17, 18 पर्यंत या ठिकाणी त्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबद्दल कुणीही काहीही कुठलंही पाऊल उचललं नाही. परंतु पहिल्यांदा या वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 15,000 पेक्षा जास्त मराठी कुटुंबांना त्याच ठिकाणी घर देण्याचं काम केलं. 1,000 लोकांना ऑलरेडी आम्ही किल्ल्या दिलेल्या आहेत, बाकीच्यांचं प्रगतीपथावर आहे.
मला असं वाटतं की मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखण्यासाठी केलेलं सर्वात मोठं क्रांतिकारक काम कुठलं असेल तर ते BDD चाळीचा पुनर्विकास आहे. आता पुढच्या 3 महिन्यामध्ये अभ्युदयनगरचा विकास सुद्धा सुरू होणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मराठी माणूस, मालवणी माणूस, कोकणी माणूस या ठिकाणी अभ्युदयनगरमध्ये राहतो. अभ्युदयनगरचं सुद्धा प्रगतीपथावरती आहे आणि अनेक म्हाडा लेआउटचं डेव्हलपमेंट ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो. पत्राचाळ बघा ना, पत्राचाळीमध्ये 750 पेक्षा जास्त मराठी कुटुंबांना देशोधडीला कोणी लावलं? विचारा सकाळच्या 10 वाजताच्या भोंग्याला की त्यांना कोणी देशोधडीला लावलं. त्या 750 मराठी कुटुंबांना सुद्धा त्याच ठिकाणी घर देण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठी माणसाला मुंबई शहरातनं हद्दपार होण्यापासून रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं आहे, महायुतीने केलं आहे. आणि आत्तापर्यंत ज्या घोषणा व्हायच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, कोणी दिला? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यामुळे मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी, मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थानं कोणी गेल्या 12 वर्षामध्ये काम केलं असेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनेच केलेलं आहे. अमित जी, विकास म्हटलं ना की ह्या ठराविक गोष्टी आता सांगितल्या जातात. परवा आशिष शेलारजी आले होते. विकास म्हटलं की तुम्ही कोस्टल रोड सांगणार, विकास म्हटलं की तुम्ही अटल सेतू सांगणार. तुम्हाला रोज मुंबईमध्ये अख्खी मुंबई ट्रॅफिक जॅममध्ये फसलेली असते. 40 मिनिटासाठी आमच्यासारख्या सामान्यांना 2-2 तास लागतात. अर्धी मुंबई प्रदूषणामुळे खोकते. हे सगळं नाही दिसत का? आणि 5 वर्षानंतरच्या स्वप्नासाठी आमचं आजचं जे आहे त्याचं काय? त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. तुम्ही सांगतच नाही की आम्हाला खोकावं लागणार नाही किंवा आम्हाला उद्यापासून जेव्हा आम्ही 16 तारखेला 15 तारखेला मतदान करणार त्या दिवशी मला ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागणार नाही. याच्याबद्दल कोणीच का नाही बोलत? अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. हो, पण खरं तर काय या त्याच्यावरचा उपाय सांगा. या प्रश्नांची उत्तरं खरं तर उद्धव ठाकरेंनी दिली पाहिजे, पण त्याचं उत्तर मीच देतो. त्याचं उत्तर सुद्धा मीच देतो की मुंबई शहरातलं 60% ट्रॅफिक हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती जातं. 60%. आता कोस्टल रोड झाला, बँड्रापर्यंत आला, बांद्रा ते वर्सोवा सिलिंगचं काम सुरू आहे. वर्सोव्याच्या पुढे हा सिलिंग जो आहे तो विरार भाईंदरपर्यंत जाणार आहे. पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला डिकंजेस्ट करण्याचं काम हा जो भाईंदरपर्यंतचा रस्ता आहे तो करणार आहे. दुसरं, आम्ही पाताल लोकची निर्मिती करतोय. ऑरेंज गेटचं टनल असेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, या सर्व पाताल लोक म्हणजे अंडरग्राऊंड रस्ते याच्यामुळे मुंबई शहराला डिकंजेस्ट करण्याचं काम आपण करतोय. 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम हे या ठिकाणी सुरू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आमचं हे उद्देश आहे की 59 मिनिटांमध्ये घरात किंवा 1 तासात घरात एका कोपऱ्यापासून दुसऱ्या मुंबईच्या कोपऱ्यापर्यंत कुठलाही मुंबईकर हा 59 मिनिटांमध्ये पोहोचला पाहिजे, हे आमचं उद्देश आहे. आणि अर्धी मेट्रो ही कमिशन झालेली आहे. अर्धी मेट्रो ही येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये कमिशन होईल. वर्सोवापर्यंतचा जो सिलिंग आहे तोही कमिशन होईल, तोही पूर्ण होईल. आणि ज्या वेळेला ही संपूर्ण मेट्रो 350 किलोमीटरची पूर्ण होईल, पूर्ण कोस्टल रोडचा पुढचा टप्पा ज्या वेळेला पूर्ण होईल, मी तुम्हाला सांगतो की द वे यू लिव्ह इन दिस सिटी विल चेंज फॉर एव्हर. पण प्रश्न असा आहे की तुम्ही आता ज्या कोस्टल रोडचा उल्लेख करता आहात तर तो बांद्रापासून वर्सोवा किंवा पुढे असणार त्याला मला टोल द्यावा लागणार आहे, मला पैसे त्याच्यासाठी मोजावे लागणार आहेत. म्हणजे आता जो तुम्ही बनवला त्यासाठी मी पैसे मोजत नाहीये. आता सिलिंग आहे त्याच्यासाठी मला मोजावे लागतात. हा पण एक मुद्दा येतो ज्यामध्ये एवढा मोठा खर्च करत सगळे पैसे जर महापालिकेने खर्च केले तर तुम्ही म्हणाल की महापालिकेच्या ठेवी ह्यांनी संपवल्या. टोल लावला तर तुम्ही म्हणणार की आम्हाला टोल लावावा लागतो. असं आहे की मुंबईकरांना कमीत कमी भार व्हावा या दृष्टिकोनातून ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करावं लागेल त्या रीतीनेच हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभं केलं जाईल. एकूणच जागा वाटपाचा चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळालं. 137 किंवा 135 आता म्हणूया आणि दुसरीकडे 90 जागा शिवसेना लढवताना दिसत आहेत. सुरुवातीच्या चर्चेला पाहायचं तर अतिशय कमी जागा शिवसेनेच्या कडे जाताना दिसलेल्या होत्या. कुठंतरी तुम्ही युद्धात आणि तहात हरला आहे असं तुम्हाला वाटतं? कारण की जागा वाटपामध्ये भाजप ही 150 पेक्षा जास्त जागा लढवेल अशी अपेक्षा तुमच्याच कार्यकर्त्यांना होती, मात्र ती होताना दिसलं नाही. नाही, याच्यामध्ये कुठलं युद्धही नव्हतं आणि कुठला तहही नाही झाला. आणि त्यामुळे कोण किती जागा लढवतंय हे महत्त्वाचं नाही आहे. 227 जागा महायुती लढवते. 227 मध्ये 150 पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे निवडून येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हे महत्त्वाचं आहे. कोण किती जागा लढतं याला काय महत्त्व? याला काहीच महत्त्व नाही आहे. आधी इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यावर घेऊन येते. तुम्ही असं म्हणालात की जी काही डेव्हलपमेंट आम्ही करू त्याच्यानंतर आणखी काही वर्षाने हे शहर पूर्णतः बदललेलं असेल. मेट्रोची ज्यावेळी चर्चा होती तेव्हा सुद्धा हेच बोललं जायचं की ट्रॅफिक कमी होईल. सध्या मेट्रोच्या 3 लाईन्स सुरू आहेत, ॲक्वा लाईन धरून.
पण त्या तुलनेत ट्रॅफिक जे कमी होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे, ते उलटपक्षी वाढताना दिसतंय. यामध्ये कसं आहे की एक मानसिकतेचा सुद्धा भाग असतो आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती मेट्रोचे रूट्स उपलब्ध असताना, जसं तुम्हाला आता दहिसरपासून जर चर्चगेटपर्यंत जायचं आहे तर स्ट्रेट मेट्रो अवेलेबल आहे, पण तरी अनेक लोक हे प्रिफर करतात की मी माझ्या गाडीतूनच प्रवास करीन, माझ्या गाडीतूनच त्या ठिकाणी जाईन आणि त्यामुळे हा मानसिकतेचाही भाग असतो. पण मी तुम्हाला परत सांगतो, अंधेरीच्या पुढे दहिसरपर्यंत जे ट्रॅफिक होतं ती त्या ठिकाणाची मेट्रो सुरू झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती ते ट्रॅफिक 30% ते 40% पेक्षा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे. कारण मोठ्या प्रमाणावरती लोक जी आहेत ती मेट्रोमध्ये शिफ्ट झालेली आहेत, गाडीने प्रवास करणारी. आणि आता तुम्ही पाहाल की ज्या वेळेला येत्या 2-3 वर्षांमध्ये रेल्वेचे सुद्धा सगळे डबे ज्या वेळेला AC होतील, संपूर्ण रेल्वे सुद्धा AC होईल, त्याच्यानंतरही अनेक लोक जे आहेत ते रेल्वेमध्ये शिफ्ट होतील आणि मेट्रोमध्ये शिफ्ट होतील. त्यामुळे गाडीने प्रवास करणारे लोक ज्या वेळेला मेट्रो आणि रेल्वेमध्ये शिफ्ट होतील त्यावेळेला त्या रस्त्यावरती जे ट्रॅफिक आहे ते कमी होईल. हा मानसिकतेचा भाग आहे. आत्ता कुठे जाऊन मेट्रो सुरू झाली आहे, हळूहळू मुंबईकरांना सवय लागेल त्याची. अमितजी, मी जर परत अभिषेकच्या प्रश्नाकडे बोलतो की तुम्ही म्हणाला की तह झाला नाही किंवा काही युद्धही नव्हतं, परंतु काल किंवा परवा ठाण्यामध्ये मुलाखत देताना देवेंद्र फडणवीसजी असं म्हणाले, मुंबईच्या शेजारचा जिल्हा असल्यामुळे तुम्हाला मी विचारू शकतो की एकनाथजी शिंदेना डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून आम्ही ठाण्यामध्ये युती केली, तर असंच काहीतरी डिस्टर्ब त्यांना इकडे मुंबईमध्ये पण करायचं नव्हतं म्हणून या जागा जरा कमी जास्त झाल्या का? नाही, डिस्टर्ब किंवा न डिस्टर्ब करण्याचा काय प्रश्न आहे याच्यामध्ये? कुठल्या पक्षाची किती ताकद आहे, खाली जनतेचं काय सेंटिमेंट आहे, त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची संघटना जास्त सक्षम आहे, या सगळ्या पॅरामीटर्सच्या आधारावरतीच जागा वाटप होत असतं. आणि त्यामुळे जसं जागा वाटप व्हायला पाहिजे जसं ठाण्यातही झालंय आणि मुंबईतही झालंय. आणि त्यामुळे शेवटी या ठिकाणी भ्रष्टाचार विरहित प्रशासन देऊन आतंकवादी, जिहादी अशा प्रकारच्या ताकदींचा खात्मा करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे नेणं हा महत्त्वाचा आहे. सुरक्षितता अबाधित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जागा वाटप हे त्या सगळ्या दृष्टिकोनाला युतीही राहिली पाहिजे आणि युतीही जिंकली पाहिजे हे उद्देश समोर ठेवूनच या ठिकाणी जागा वाटप झालेलं आहे. अमित साटमजी, तुम्ही सतत जिहादी हा शब्द वापरताय. मगाशी नितेश राणेंचं एक कोट मी वाचला की जर उद्धव ठाकरे जिंकले तर ते मुंबईची मोहम्मद लँड वगैरे करतील. हे एवढं एक्स्ट्रीम होण्याची गरज आहे आत्ता या निवडणुकांमध्ये? हे एवढा एक्स्ट्रीम विचार कुठून येतो आणि का पेरला जातोय? नाही, मग हा एक्स्ट्रीम विचार जो आहे हा का येतो हे उत्तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे ना. ज्या वेळेला भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह अशा घोषणा देणाऱ्या उमर खालिद ची बेल ज्या वेळेला रिजेक्ट होते, शार्जिल इस्लामची बेल ज्या वेळेला रिजेक्ट होते, त्यावेळेला आदित्य ठाकरेंना चिंता वाटते त्याची. मग त्यांना चिंता का वाटते? मग उमर खालिद आणि शार्जिल इस्लाम बद्दल त्यांना एवढी सहानुभूती काय आहे? त्यामुळे सुरुवात तिकडनं झाली आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर उमर खालिद आणि शार्जिल इस्लामच्या प्रती जर तुम्ही सहानुभूती व्यक्त करणार असाल तर आम्हालाही मुंबईकरांना सावधान करावंच लागेल. आणि मग तुम्ही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला पक्षामध्ये घ्याल, मग आम्हाला मुंबईकरांना सावधान करावंच लागेल. आणि त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे नीती आणि नियत ही गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची राहिलेली आहे, कुठला तरी मकसद हा हासिल करण्याकरता ते लढत आहेत. आणि ते जर कुठला तरी मकसद हासिल करण्याकरता लढत असतील तर मुंबईकरांनाही आपलं कर्तव्य बजावावंच लागेल ना. पण तुम्ही हे जे सगळे विकासाचं मॉडेल, तिकडं मोदी, इकडं देवेंद्र फडणवीस, तुमची सगळी प्लॅन, याच्यापेक्षा ह्या मुद्द्यांमुळं लोक आपल्याकडे येतील असं वाटतं. म्हणजे शेवटी त्यांना ते पाकिस्तान धार्जिणे, ते मुस्लिम असं म्हटल्याशिवाय मतदान होणार नाही आपल्याला, असं तुम्हाला भीती वाटते? नाही, मतदानासाठी काही ह्या गोष्टी असतात असं नाही आहे. आमचा हा नेहमीच आमची विचारधाराच राहिलेली आहे राष्ट्रीयत्वाची. त्यामुळे हे काय इलेक्शन आहे म्हणून आम्ही नाही बोलत आहोत. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, टिसने एक रिपोर्ट काढला. आता टिस तर एक स्वायत्त संस्था आहे, एक न्यूट्रल ऑर्गनायझेशन आहे. टिसचा रिपोर्ट बघा ना तुम्ही, द सायलेंट इन्व्हेजन इन मुंबई अशा प्रकारचा टिसने एक रिपोर्ट काढलाय, द चेंजिंग डेमोग्राफी ऑफ मुंबई. पण टिस तर भाजप नाहीये ना. टिसचा रिपोर्ट या ठिकाणी ज्या वेळेला समोर आला आणि त्याच्यामध्ये हृदयविदारक अशा प्रकारची जे काही फॅक्ट्स आणि फिगर्स आणि रिसर्चचा डेटा समोर मांडलेला आहे, चिंतेचा विषय आहे हा चिंतेचा विषय काय आज कॉर्पोरेशनची इलेक्शन आहे म्हणून आम्ही मांडत नाहीये. आम्ही रोज मांडतो.
उलट ते महानगरपालिकेची निवडणूक आली की त्यांना मराठी माणसाचा कळवळा येतो. कॉर्पोरेशनची निवडणूक झाली की मराठी माणसाला ते विसरतात. का नाही आजपर्यंत मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मराठी तरुणांना उद्योजक करण्याकरता त्यांनी काही कंत्राटदार केले, त्यांच्याकरता काही स्कीम केली? काहीच नाही केलं. का नाही केलं? तुम्हाला जशी चिंता वाटते, काल राज ठाकरे कट्ट्यावर होते, त्यांनाही एक चिंता वाटते. त्यांना असं वाटतं की प्रत्येक मोठा प्रकल्प अदानींना दिला जातोय, प्रत्येक ठिकाणी अदानींचं नाव येतंय आणि हळूहळू आपण आपली मुंबईच महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. आता ही त्यांची चिंता आहे. त्यांची जी चिंता त्यांनी ज्या व्यक्तीबरोबर केलेली आहे त्या व्यक्तीला त्यांनी घरी बोलवलंय, त्यांचा सत्कार केलाय, त्यांचं स्वागत केलंय, त्यांच्या सगळ्या उत्सवांमध्ये ते सहभागी झालेले आहेत, त्यांच्या सगळ्या लग्नांमध्ये यांची पोरं नाचली आहेत. मग त्यावेळेला कुठे गेलं होतं? त्यामुळे यांची भूमिका ही दुटप्पीपणा, ढोंगेपणाची भूमिका आहे. मराठीच्या बाबतीत पण हीच भूमिका आहे. स्वतःच्या पोरांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवतात आणि मराठी माणसांना सांगतात की महापालिकेच्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये तुमचं दाखला घ्या. तुमची पोरं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता. त्यामुळे ही दुटप्पीपणा आणि ढोंगेपणाची ही भूमिका आहे. ज्या उद्योगपतींच्या नावाने हे बोंबा मारतात त्याच उद्योगपतींच्या घरामध्ये लग्नामध्ये यांची पोरं नाचतात, त्यांच्या घरी हे जातात, गणपतीला घरी बोलवतात. मग त्यावेळेला यांचं कुठे जातं हे सगळे मुद्दे? त्यावेळेला मुद्दे आठवत नाहीत. निवडणूक आली की मुद्दे आठवतात त्यांना. त्यामुळे खरं तर त्यांनी उत्तर द्यावं की ज्यांच्यावरती ते आक्षेप घेतात त्यांना त्यांच्या घरामध्ये स्वागत का केलं? त्यांचा आक्षेप तुम्ही ज्या उद्योजकांची नावं घेताय त्याच्याबरोबर केंद्रावरही आहे, राज्य सरकारवरही आक्षेप त्यांचा त्याच्यावर आहे. आक्षेप काय आहे? आक्षेप काय आहे? आक्षेप हाच ना, मुंबई तोडण्याचा डाव. मग तोच तर माझा मुद्दा आहे ना. मग त्यांना तुम्ही घरी का, जे मुंबई तोडतायत आणि जे मराठी माणसावरती घाव घालून येत आहेत त्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलून हात घालून आलिंगन का घातलं? हा माझा सवाल आहे राज ठाकरेंना. 2 महिन्या पहिले एका IPS ऑफिसरच्या मुलाच्या लग्नात कुठेतरी देवेंद्र फडणवीस सुद्धा अदानींच्या खुर्चीला लावून बसले. मग त्यांनाही हाच पण नियम आम्ही लागू अशा होतो का? प्रकारचे आरोपच करत नाहीये ना. आम्ही अशी दुटप्पीपणाची भूमिकाच घेत नाहीये. आम्ही अशा ढोंगीपणाने बोलतच नाहीये. आणि त्यामुळे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, आम्ही नाही. आम्ही कुठे म्हटलं काय? आम्ही आक्षेप घेतला का कोणावरती? आम्ही नाही कोणावरती आक्षेप घेतला. आक्षेप ते घेत आहेत. त्यामुळे एका ठिकाणी एका व्यक्तीला विरोध करायचा आणि मग त्याच व्यक्तीचं परत स्वागतही करायचं, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे ना. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज आहे. राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्यावं, घेऊन दाखवावं. घेतील का ते? नाही घेणार. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. बरं, आता तुम्ही दुटप्पीपणाची भूमिका असं म्हणताय. अंबरनाथ महापालिकेत भाजपची काँग्रेससोबत युती झाली, त्याच्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की काँग्रेससोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसणार नाही. हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं, पण त्याच नगरसेवकांना 12 तासाच्या आत भाजपने मांडीवर घेतलं. मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक आहे? निदान त्यांनी भूमिका घेऊन काँग्रेसचे नगरसेवक निलंबित केले. मग तुम्ही जर म्हणताय की आम्ही काँग्रेससोबत युती करत नाही, तर मग त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना तुम्ही पक्षात घेतलं, मग त्यापेक्षा युतीच केली असती ना. फरक काय पडणार आहे? नाही, त्यावेळेला जे काही अंबरनाथमध्ये घडलं होतं ते लोकल लेवलवरती त्याचा निर्णय करून केलं होतं. त्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरणही केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी करेक्टिव्ह ॲक्शनही घेतलेली आहे. त्या ठिकाणच्या नेत्यांना नोटीसही बजावलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती विस्तृत अशा प्रकारचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. अभिजित, पण ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत. मतदारांनी त्यांना काँग्रेसचं चिन्ह बघून पण मत दिलं असेल. अशा नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला जातो, हे करेक्टिव्ह मेजर आहे का मग ते? नाही, त्यांनी त्या सर्व नगरसेवकांनी जर काँग्रेस पक्षाचा त्याग करून, काँग्रेसच्या विचारधारेचा त्याग करून भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला जर त्यांनी मान्यता दिलेली आहे, तर ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मान्यता दिली ना. काँग्रेस बरोबर युती नाही झाली. आम्हीची मुद्दा असा फरक आहे की काँग्रेसच्या विचारधारेला मिळालेली मतं तुम्ही भाजपात घेताय. पण त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मान्यता दिली ना. नगरसेवक बोलतच नाही, मान्यता दिली. नगरसेवक सत्तेसाठी आलेले आहेत. पण अमितजी, दुसरा मुद्दा असा आहे की हा सगळा खटाटोप, ही सगळी उठाठेव कशासाठी? तर ज्यानं तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या सगळीकडं सरकारमध्ये, मुंबई, ठाण्यामध्ये तुमचा जोडीदार आहे, त्या शिवसेनेच्या लोकांना सत्तेपासून बाजूला ठेवायसाठी. एवढा काय प्रॉब्लेम आहे शिवसेनेबद्दल की तुम्हाला काँग्रेसच्या लोकांना आपल्या पक्षात आपल्या बरोबर घ्यावंसं वाटतं, यांना दूर ठेवण्यासाठी? ही काय मजबुरी आहे? यामध्ये काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स असतात.
संघटनेचं प्रेशर असतं आणि आता 8, 9, 7, 8, 9 वर्षानंतर निवडणूक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या ॲस्पिरेशन्स असतात आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरती अशा प्रकारचे काही निर्णय हे होत असतात. जसं आपण बघितलं की काही ठिकाणी युती ही झाली नाही आधीच्या फेजच्या निवडणुकांमध्ये. त्याचं हेच कारण होतं की मोठ्या प्रमाणावरती ॲस्पिरेशन्स आणि कार्यकर्त्यांचं आणि संघटनेचं प्रेशर असल्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे तो स्वतंत्र लढला आणि त्यामुळे स्थानिक लेवलवरती अशा प्रकारे काही निर्णय हे करावे लागतात. परंतु याचा स्टेट लेवलच्या युतीशी काही संबंध नाही किंवा शिवसेनेशी काही संबंध नाही. हे त्या ठिकाणी स्थानिक ॲस्पिरेशन्स, स्थानिक संघटनेचं प्रेशर, स्थानिक संघटनेचे ॲस्पिरेशन्स हे लक्षामध्ये ठेवून घेतलेले निर्णय आहेत. मला तर हे कधी कधी राजकारणामध्ये असे निर्णय करावे लागतात. नाही मला म्हणजे हे आता हे त्याचं समर्थन झालं की असे निर्णय करावे लागतात असं म्हणणं. पण मला तर हे फार नवलाचं वाटतं की ज्यांच्याबरोबर आपण सत्तेमध्ये आहोत, ज्यांच्याबरोबर आपण बसून सत्ता मिळवली, राज्यातली, केंद्रातली, लोकल पातळीवर त्यांच्याशी ॲडजस्ट आपल्याला करायचं नाही म्हणून पूर्णपणानं विरोधी विचार असलेल्या लोकांच्या गळ्यात गळे घालायला आपण तयार होतो. आपल्याच मित्राच्या पाठीत एक प्रकारे सुराख उपसतो आणि कशासाठी तर एका छोट्या गावातल्या नगरपालिकेमधली सत्ता राहावी म्हणून. ही इतकी अशी जी मानसिकता आहे ह्याचं काय कसं समर्थन करणार? काय फरक पडतो की समजा इथं शिवसेनेचे 27 नगरसेवक आलेत, बहुमतासाठी 30 पाहिजेत, तर 3-4च त्यांना कमी आहे, तर त्यांना नाही मिळू देणार म्हणून आम्ही सगळे बाकी कुठले विचार तत्वज्ञान काही नाही, आम्ही इथं तुम्हाला नाही मिळू देणार अशी मानसिकता. जरी युती असली तरी युतीचे 2 घटक पक्ष आहेत, 2 इंडिपेंडंट आयडेंटिटीज आहेत, दोन वेगवेगळे एक ऑर्गनायझेशन आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनचं खालून काहीतरी ॲस्पिरेशन असतं, संघटनेचं काही ॲस्पिरेशन असतं. त्या ठिकाणी युती करत असताना, राज्य चालवत असताना संघटना त्या ठिकाणी टिकवणं, संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देणं, संघटनेच्या सेंटिमेंटला त्या ठिकाणी न्याय देणं आणि त्यांच्या सेंटिमेंटप्रमाणे वागणं हेही ऑर्गनायझेशनला किंवा पक्षाला करावं लागतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक संघटनेला न्याय देण्याकरता, स्थानिक संघटनेची ॲस्पिरेशन्स मेंटेन करण्याकरता अशा प्रकारचे काही निर्णय हे त्या ठिकाणी करावे लागतात. याच्यातून एक राजकीय व्यभिचार जो आहे ना, जो 19 मध्ये पण झाला, उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर निवडणूक लढवली आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं, तो जो राजकीय व्यभिचार आहे ना तो सगळ्या पातळ्यांवर आता अपेक्षा अशी आहे सगळ्या पक्षांची की मतदारांनी मुकाटपणानं बघावा आणि सोसावा. ही हिंमत नाही आहे की जर मी या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो आहे तर माझ्यात दम असेल तर मी त्याचा राजीनामा देईन, परत ज्याच्याबद्दल मला आता प्रेम वाटतंय त्या पक्षामध्ये जाईन आणि त्याच्या विचारांवर, त्याच्या चिन्हावर जाऊन मी निवडणूक लढवीन. मी फायदा घ्यायचा कोणाबरोबर तरी, कुठला तरी, आणि नंतर सगळ्यांना गृहीत धरून मला जे वाटतं त्याने मी त्याला काहीतरी तात्विक मुलामा द्यायचा. हा फक्त अंबरनाथचा नाही, हा एकूण आपल्याकडचं, आणि हे फक्त मुंबई महाराष्ट्रापुरतं सुद्धा नाही, एकूण आपल्याकडं जे काही राजकारण झाली आहे त्याचं हे फार दुर्दैवी चित्र आहे असं मला वाटतं. नाही, आता राजकारणातली राजकीय व्यवस्था ही एक कंटिन्युअस इव्हॉल्विंग प्रोसेस असते आणि त्यामुळे त्या कंटिन्युअस इव्हॉल्विंग प्रोसेसमध्ये जशा काही चांगल्या गोष्टी घडत असतात, मनासारख्या गोष्टी घडत असतात, तशा काही अशाही गोष्टी घडत असतात ज्या आपल्या मनाला पटत नाही आणि हे त्या राजकीय पक्षांच्या, सगळ्याच राजकीय पक्षांची याचा संबंध आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही कंटिन्युअस इव्हॉल्विंग प्रोसेस सगळ्याच राजकीय पक्षांनी, सगळ्याच राजकीय नेत्यांनी त्या वेळेला जेवढं होईल तितकं तत्वाशी राहून या ठिकाणी ती प्रोसेस इव्हॉल्व्ह केली पाहिजे असं आमची अपेक्षा आहे की तुम्ही हे सांगावं तुमच्या पक्षामध्ये की हे अंबरनाथमध्ये जे झालं ते असं नाही होता कामा. आम्ही नक्कीच या गोष्टीची चर्चा करू. शेवटचा प्रश्न, हा जो आता मुद्दा मांडताना तुम्ही एक वाक्य म्हटलात की इव्हॉल्विंग प्रोसेस, असंच काहीसं वाक्य जे आम्हाला पूर्णतः त्यांनी समजावून दिलं नाही, तुमचे सहकारी आशिष शेलार यांनी म्हटलं होतं की राजकारणात पट नव्यानं मांडला जातोय. या 2 वाक्यांचा अर्थ मला अजूनही समजला नाही, पण आज मी सकाळी येताना रोज वेगवेगळे बॅनर्स बघत असतो. आज सकाळी जी होर्डिंग्स लागली आहेत खूप मोठी आहेत, कदाचित तुम्ही त्याचं उत्तर द्याल. भाजप महायुती, त्याच्यात शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना याचा उल्लेख कुठेही नाही आहे. नाही, असं आहे, 2 वेगळे पक्ष निवडणूक लढत आहेत, त्यांचंही एक वेगळं कॅम्पेन आहे, आमचंही एक वेगळं कॅम्पेन आहे आणि त्यामुळे
आमच्या या ठिकाणी आमचे बॅनर्सही आम्ही लावले आहेत, त्यांचे बॅनर्सही त्यांनी लावलेले आहेत, काही ठिकाणी जॉईंट बॅनर्सही लागलेले आहेत. असं आहे, एक दोन पक्षांची वेगळी दोन इंडिव्हिज्युअल कॅम्पेन्स आहेत आणि एक जॉईंट कॅम्पेन पण आहे. जॉईंट कॅम्पेन मध्ये जॉईंट लागलेलं आहे, जिथे आमच्या पक्षाचे बॅनर आहे तिथे आमचं लागलंय. याच्यामध्ये कुठलाही काही त्याच्यामध्ये काही म्हणजे विषय नाही आहे. नाही, भाजप आणि आमचा शिवसेना मॅनिफेस्टो एक आहे, आमचे मुद्दे एक आहेत, आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढतो आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बचाव करताय, पण तुमचं काही गोष्टी या न पटणाऱ्या आहेत. मुंबईतलं निवडणूक ही मी अनेक वर्षांपासून पाहतोय, भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यापासून पाहतोय. कदाचित ते दोन पक्ष एकमेकांचा क्रम बदलतात. भाजपवाले म्हणतात भाजप शिवसेना, आणि आधीची शिवसेना जी अबाधित नाही, ते दोघांचे शिवसेना भाजप दोघांचे म्हणतात. एकत्रितपणे पण लागले आहेत banners. आता आज जे आपण मोठे बघितले banners नसतील पण लागले लागले आहेत. त्याच्यावरती भाजप महायुती एवढंच म्हटलेलं आहे. नाही, एकत्रितपणे पण बॅनर्स आमचे एकत्रित कॅम्पेन सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, इंटू ब्रॅकेट आठवले गट, अशा प्रकारचे आमचं जॉईंट कॅम्पेनही आहे. त्याच्या मागे काही नव्याने इव्हॉल्व्ह होतंय, राजकारणाचा पट नव्यानं मांडला जातोय. नाही, काहीच मानलं जात नाहीये, काही इव्हॉल्व्ह होत नाहीये. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती एकसंध आहे, एकत्रितपणे निवडणूक लढत आहे. जिंकल्यानंतर सुद्धा एकत्रितपणे आम्ही भ्रष्टाचार विरहित प्रशासन मुंबई महानगरपालिकेला देऊ. अंबरनाथ आणि अकोट नंतर काय म्हणून मतदारांनी विश्वास ठेवायचा की उद्या मुंबईत गरज पडली तर भाजप मलिकांच्या नेतृत्वात लढलेल्यांना समजा निवडून आले तर सोबत घेणार नाही? काय म्हणून विश्वास मी ठेवायचा? तुम्हाला आज गॅरंटीने छाती ठोक पडून सांगतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचीही मदत लागणार नाही. आम्ही कुणाचीही मदत घेणारही नाही. हे आज मी तुम्हाला ऑन एअर सांगतो. चला, हे आता हे करून ठेवा. जसं ते नाही झालं होतं ना, नाही, पण त्यांनी पाठिंबा दिला तरी घेणार नाही असं म्हणताय तुम्ही? नवाब मलिकांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला तरी घेणार नाही असं म्हणतोय. चला, हे पुनरावृत्ती होते इतिहासाची. कारण याच कट्ट्यावर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांशी, राष्ट्रवादीशी युती नाही असं ठणकावून सांगितलं होतं. नंतर काय आहे ते आपण बघतोय सगळे. या निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचा जर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कोणाला द्यायचा झाला तर तो भाजपला द्यावा लागेल. कदाचित तो तुम्हाला पण स्वीकारायला जावं लागेल, कारण एवढे पक्षप्रवेश झालेले आहेत. विशेष म्हणजे मत काय म्हणतो आपण, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा पक्षप्रवेश सुरू आहे. काय तुमच्याकडे ती मॅजिक आहे की सगळ्यांना खेचून घेता? नाही, पण असे काही मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश काही आमच्या पक्षात काही झालेले नाही आहेत. थोडेफार झाले आहेत, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे काम केलं देशात आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्रात केलं, जशी जनता प्रभावित आहे तसे विरोधी पक्षातले कार्यकर्तेही प्रभावित आहेत. आणि त्यामुळे विरोधी पक्षातले कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी त्याच्यातनं प्रभावित होऊन जर विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याची इच्छा जर ते व्यक्त करत आहेत तर सर्वांचं स्वागत आहे. ते बिचारे फक्त त्यात ते गवळी कुटुंब राहिलं, तेही प्रभावित होते, पण काहीतरी गडबड झाली. म्हणजे आधीपासूनच प्रभावित होऊन आलेले आहेत. ओके, त्यांच्यावर अन्याय होतोय नवीन आलेल्यांमुळे, त्यांचं काय? असं आहे की कोणावरती तुम्ही बघा, भारतीय जनता पार्टीची यादी 95% उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीमध्ये आधीपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच मिळालेली आहे. ही बघा यादी, जी यादी आहे झाला की ना, अन्याय? उलट मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे भारतीय जनता पार्टीच्या यादीतच आहे. पण मुनगंटीवारावर झाला की अन्याय? जोरगेवारांना जी पावर दिली ती मुनगंटीवारांची कमी करूनच दिली आहे. मुनगंटीवार साहेब हे फार मोठे नेते आहेत, सक्षम नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं ते काम करत आहेत. अमितजी, पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या भाजपचं नो डिफरन्स इन पार्टीज इथपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो खरंच थक्क करणार आहे. खरं तर कट्ट्याच्या सुरुवातीला तुम्ही म्हणालात की सुरक्षिततेशिवाय समृद्धी नाही, पण त्यासोबतच सामाजिक सलोखा आणि समाज स्वास्थ्य याच्याशिवाय होणाऱ्या विकासालाही काही अर्थ नसतो. त्यामुळे मराठी, हिंदुत्व या मुद्द्यांवरती चर्चा होत राहील. मुंबईकरांचे खूप मूलभूत प्रश्न आहेत रोजच्या जीवनातले, रोज झगडणं आहे आयुष्याशी. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, ट्रॅफिकमुक्त मुंबई या बेसिक अपेक्षा आहेत. सत्ता कोणाचीही येवो, मुंबई स्पिरिट नावाने जे काही मुंबईकरांच्या माथ्यावर मारलं जातं ते स्पिरिट नसून ती मुंबईकरांची हतबलता आहे. यापुढे अपेक्षा आहे की ज्यांची कोणाची सत्ता येईल, मुंबईकरांना त्यांचं खरं स्पिरिट दाखवता येईल आणि स्वतःसाठी वापरता येईल. आभार आपले, आपण कट्ट्यावर आलात त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.